रामकृष्ण हरे सज्जन हो, आज आपणापुढे अभयदान श्रेष्ठ दान अशा अर्थाचा व्हिडिओ सादर करीत आहे. ऐका. अनेक दानाचे प्रकार आहेत. हेतू काय? तर आपल्याला पुण्य व्हावं, स्वर्गामध्ये सुख मिळावं. मग त्यामध्ये भूदान आहे, गोदान आहे, सुवर्णदान आहे, कन्यादान आहे, देहदान आहे, रक्तदान आहे, इत्यादी अनेक दानं आहेत. तेव्हा त्या सर्व दानापेक्षा श्रेष्ठ दान कोणतं? सुभाषितकार म्हणतात, अन्नदानात परं दानम विद्यादानमतः परम अन्नेन क्षणिका तृप्ती यावत जीवंतु विद्यया. अन्नदानापेक्षा विद्यादान श्रेष्ठ आहे. अन्नाने क्षणिक तृप्ती होते, 2-3 तास माणसाचं ते अन्न राहतं आणि मग पुन्हा अन्न लागतं. पण यावत जीवंतु विद्यया, विद्येने जे तृप्ती मिळते, मानसिक तृप्ती, ती यावत जीवम, जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत ती तृप्ती राहते, आनंद राहतो. आणि म्हणून ज्ञानदानम विशिष्यते असं म्हटलेलं आहे. ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. तर हे सगळे दानं जे आहेत ना, त्याहीपेक्षा आणखीन एक दान जे आहे ते आहे अभयदान. ते श्रेष्ठ दान कसं, यावर आजचा हा आपला भाग आहे. दृष्टांत पाहूया. एक श्रीमंत गुणवंत राजा, दानावर विश्वास असणारा राजा, त्याला धार्मिक 3 राण्या होत्या. त्यांचाही दानावर फार विश्वास होता. तेव्हा एकदा राजा त्या राण्यांना प्रसन्न होऊन म्हणाला, तुम्ही ऐच्छिक काहीतरी मला मागून घ्या, वर मागितल्यासारखा. मग ठीक आहे, त्या 3 राण्या म्हणाल्या, आम्हाला जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा आम्ही ते मागू. आणि त्याप्रमाणे एकदा असा प्रसंग निर्माण झाला की एक अपराधी, सगळ्या तपासण्या होऊन दरबारात सेवकांनी त्याला हजर केलं आणि राजापुढे त्याची कैफियत मांडली की हा असा गुन्हेगार आहे आणि त्याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. तेव्हा मृत्यूदंडाची शिक्षा ऐकल्यानंतर या ज्या 3 राण्या होत्या त्याही सभेमध्ये राजाच्या शेजारीच त्या आसनस्थ होत्या. तर त्या दयाळू होत्या, धार्मिक होत्या. त्यामुळे त्यांना असं वाटलं की आता आपला वर मागून घेण्याची संधी आहे आणि या अपराध्याबद्दल आपण काहीतरी त्याला दान देऊन त्याचं काहीतरी आनंद दिला पाहिजे, कारण हा मरणार आहे आता. तेव्हा त्या राण्यांनी राजाला सांगितलं की राजेसाहेब, आम्हाला जे तुम्ही वर दिलेलं आहे, म्हणजे ऐच्छिक जी मागणी आम्ही मागितली आहे ते आम्हाला आता द्या. राजा म्हणला, काय आहे? तर पहिली म्हणाली, हा जो अपराधी आहे तुम्ही त्याला मृत्यूदंड आत्ता देणार आहेत, तर त्याला 1 दिवसाचं जीवदान द्या. जीवदान. आता हे जीवदान जे आहे तो दान शब्द आहे. आणि मग राजा म्हणलं ठीक आहे. मग त्याला ते 1 दिवसाचं मुदत दिली की 1 दिवस त्याला त्या राणीच्या म्हणण्याप्रमाणे दिला. मग तिने त्याला राजदरबारात नेलं, आपल्या राजवाड्यात नेलं. त्याला चांगलं खाद्य, चांगल्या प्रकारचं काय त्याला भोजन, काय वस्त्र अलंकार, काय सगळं जेवढे भोग आहेत, पंचमहाभोग, षड्रस पक्वान्य, काय हे सगळं त्याला आनंद देण्याचा त्याचा विचार होता. आणि त्याचं एक बरं वाटलं तिला. झालं. दुसरी जी होती ती म्हणाली, मला याच्याबद्दल आता 1 दिवस संपला, याचा तर दुसरा दिवस माझा येतो, तर त्याला आणखीन 1 दिवस जीवदान द्या. आणि त्या दुसरीने काय केलं, त्याला नृत्य, गायन, मिष्टान्न अशा प्रकारचा तो दिवस त्याचा घालवला. आणि तिसरी जी होती तिने 1 दिवस मागून घेतला आणि तिने राजाला सांगितलं, राजे महाराज, याचा मृत्यूदंड जो आहे ना तो रद्द करा आणि याला मग मला काय उपकार करायचे ते करते मी. म्हणजे काय दान याला करायचं या ह्याच्यावर दुःखी माणसावरती मी करते. आणि मग मृत्यूदंड रद्द केला. आणि मग तिने त्याला राजवाड्यात नेलं आणि पिठलं भाकरी वगैरे घालून त्याचा आदर आतिथ्य केलं. आता हे सगळं झाल्यानंतर असा प्रश्न निर्माण झाला की या 3 राण्यांपैकी जास्त दान आणि जास्त उपकार कोणी केला, कोणाचा श्रेष्ठ उपकार, असा प्रश्न निर्माण झाला. राजालाही तो न्याय देता येईना. मग ज्याच्यावर हा मृत्यूदंड लादला होता
त्याला परत हजर केलं दरबारामध्ये आणि त्यालाच विचारलं, म्हणले का रे, की तुला जे काय उपकार 3 राण्यांनी केले एक एक दिवसाचे, तेव्हा तुला जास्त आनंद कशात वाटला, श्रेष्ठ काय वाटलं तुला? तेव्हा तो कैदी म्हणतो, महाराज, मृत्यू शिरावर उभा असता नृत्यादी भोग सुखकारक कसे वाटतील? हे सगळे जेव्हा ते 2 राण्यांचे उपभोगन, ते नृत्यन, गायन, मिष्टान्न, काही माझं लक्ष नसायचं. उद्या माझ्या मृत्यू डोक्यावर आहे म्हणून मला त्यात काहीही आनंद होत नव्हता. पण 3ऱ्या राणीने जे सांगितलं की याची शिक्षा रद्द करा, शिक्षा रद्द झाल्याबरोबर माझं सगळं टेन्शन मुक्त झालो मी आणि मोकळं अंतःकरण झालं. आणि मग मला त्या पिठलं भाकरीसुद्धा आनंद वाटायला लागला. ते खरा आनंद मला आठवतो आणि ते खरं दान श्रेष्ठ आहे असं मला वाटतं. आणि ते म्हणजे अभयदान. मृत्यूतून मला तिने वाचवलं आणि अभयदानामुळे मला उत्साह येतो. इतर बरेच लोक घाबरलेले असतात, काही परीक्षार्थी असतात, काही सासूसुनांचे काही प्रॉब्लेम असतात, मुलाचे वडिलांचे असतात, शेजाऱ्या पाजाऱ्यांचे असतात, अनेक काही सामाजिक असं माणसावर भय असतं की हा मला मारणार आहे म्हणून. तर त्याच्यापासून त्याची भयमुक्त करणं म्हणजे त्याला अभयदान देणं. घाबरू नकोस, मी आहे, असे एक महाराजांच्या गाडीवर वगैरे लिहिलं जातं बऱ्याच लोकांच्या, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तो फोटो बिटो वगैरे. आणि म्हणजे ते एक अभयदान त्याला मिळावं हा त्यातला हेतू असतो. मनुष्य निर्भय राहणं, आनंदी राहणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तर 2 प्रकारे मनुष्य निर्भय राहू शकतो, एक तर व्यावहारिक आणि दुसरा आहे पारमार्थिक. जीव हा ब्रह्मस्वरूप आहे, मी कधीही मरत नाही. नयनं छिंदंती शस्त्राणी नयनं दहती पावकः. भगवद्गीता सांगते की आत्मा हा कधी मरत नाही, जळत नाही आणि देह तर नाशिवंत आहे. याचा जर विवेक पक्का झाला गुरुची कृपेने तर मग माणसाला ते खरं अभयदान आहे. तो कशालाही घाबरत नाही, कशालाही तो मरतच नाही ना. हा पारमार्थिक आणि हा खरा अभयदानाचा प्रकार आहे. खरं अभयदान देतात ते गुरु देतात, म्हणजे ज्ञान हे खरं अभयदान देतं. आणि दुसरं अभयदान आपलं आहे व्यवहारातलं, की त्याला ते दिल्यानंतर त्याने मला दिलं, मला सांगितलं घाबरू नकोस तू, असंही व्यवहारातसुद्धा अभयदान देणारे लोक खूप आहे. म्हणजे आधार देणं, विश्वास देणं, घाबरू नकोस, त्याचा उत्साह वाढवणं, अशा प्रकारचं हे 2 प्रकारचे दानं आहेत. त्याच्यावर शास्त्रकार काय सांगतात ते ऐका. समस्त मस्तकारूढं मृत्यो पश्य जनो यदि आहारो अनरोचते किमु अन्य विभूतयः. समस्त मस्तकारूढं, मृत्यू मस्तकारूढं, मृत्यू मस्तकावर उभा असताना आहार न रोचते, कुठलाही आहार आणि कुठलेही उपहार हे आवडत नाहीत माणसाला, कारण मृत्यू डोक्यावर उभा आहे असं जर असलं तर. त्याच्यावर एक ओवी आहे. जैसा सुळी द्यावया नेईजे त्यासी नाना समारंभ कीजे, मुखी घालिता पंच खोजे तेने न होईजे सुखी तो. जैसा सुळी द्यावया नेईजे, सुळावर चालवलेला आहे त्याला आणि त्याच्या तोंडात मिष्टान्न घालतायत, त्याला अनेक उपभोग घेत आहेत, नृत्य गायन त्याच्या पुढं चाललं आहे, त्याला काही आवडणार नाही, कारण त्याला सूळ समोर दिसतो आहे, मृत्यू समोर दिसतो आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की त्यामध्ये अभयदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि ते देणं फार महत्त्वाचं आहे. तेव्हा जिथे जिथे आपलं शक्य आहे आणि ज्याला ज्याला अभयदान द्यायचं आहे, असं अगदी अभयदान द्या म्हणजे कोणी गुंड आहे, काय काय करू त्याला अभय, मार, तुला काय करायचं मी आहे, असे म्हणतात. की काय काय वकीलसुद्धा असे असतात की काय नाही तू कर, काय मी तुला सोडून आणील, किंवा पुढारीपणे असे असतात, मी आहे तुझ्या पाठीशी, काय करायचं ते कर. सांगायचा मुद्दा असले अभयदान देऊ नका, तर अभयदान असे द्या की ज्याच्यामुळे तो भयभीत झालेला आहे, काल्पनिक भयभीततासुद्धा असू शकते, त्याला अभयदान देऊन त्याला सकारात्मक करा. आणि सकारात्मक ऊर्जा देणं हे सगळ्यात महत्त्वाचं अभयदान आहे. असं द्या, तुम्ही द्या, तुम्हाला कोणीतरी देईल आणि त्यानेच आपलं जीवन आणि त्या पुढच्या माणसाचं जीवन आनंदमय मंगलमय होईल, असा या व्हिडिओचा तात्पर्यार्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा.
ज्ञान ऐकत राहा, वाटीत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण